जर संस्कार नसतील ना लेकरांना तर माणसाचे खूप हाल होऊन जातात शेवटी. बघा, एक सुंदर असं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये 2 लेकरं आहेत, 2 सुनबाई आहेत आणि प्रपंच त्यांचा चाललेला आहे. एके दिवशी 4 वर्षाचा नातू अंगणात खेळत होता आणि गॅसवर कुकर ठेवलेला होता. सुनबाई त्या नातवाला आणण्याकरता गेली आणि आणण्याकरता गेल्याच्या नंतर तो गॅसवर ठेवलेला कुकर आहे, त्याच्या जर जास्त शिट्ट्या झाल्या तर सुनबाई आपल्याला रागवेल. या धाकाने याची आई गॅस बंद करण्याकरता गेली. गॅस बंद करण्याकरता गेल्यानंतर फरशीवर पाणी सांडलं होतं. हिच्या ध्यानात नाही, पाय घसरला, मेंदूला मार लागला. दादा रक्तबंबाळ. याची आई झाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कोणी नव्हतं हॉस्पिटलमध्ये. एक ती बेडवर पडलेली आई होती आणि कोपऱ्यात रडत असलेला बाप होता. दुसरं कोणी नव्हतं. डॉक्टर साहेब बाहेर आले. दादा 8 लाख रुपये खर्च लागेल बरं का, ऑपरेशन करावं लागेल. रडत होता बाप, आसू पुसत होता त्याचे. दोघी मुलं भेटण्याकरता आली. बाबा चला ना घरी, तुम्ही जेवले नाही आहात, चला घरी. बापाने म्हणावं, पोरांनो 8 लाख रुपये सांगितलेत ऑपरेशनचे, माझ्याकडे 2 लाख आहेत दादा, मला 6 लाखाची गरज आहे, तेवढी जमवाजमव करता का? पोरांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहावं, म्हणावं बाबा चला घरी, अगोदर जेवण करून घ्या, मग बोलू आपण. निर्मळ मनाने बाप घरी आला. दादा ताट वाढलं होतं. पहिला घास बापाने तोंडात टाकला, दुसरा घास घेतला, तिसरा घास घेणार तोवर बापाला आठवण आली. पोरांना आठवण करून द्यावी, आठवण पडली असेल. पोरांनो ऑपरेशन सांगितलंय तुमच्या आईला, 8 लाख रुपये खर्च सांगितलाय, 4 लाख डिपॉझिट भरायला सांगितलीये, माझ्याकडे 2 लाख आहेत, 6 लाखाची गरज आहे, तेवढी जमव करता का? मोठ्या मुलाने म्हणावं, बाबा खर्च करायला काही हरकत नाही गड्या, पण आईच्या बॉडीने साथ तर दिली पाहिजे. आपण उगाच खर्च करावा, असंही वय झालंय तिचं, आजही जाणार आणि उद्याही जाणार. मायबाप. तिसरा घास हातामध्ये होता बापाच्या, तोंडात न टाकता ताटात टाकला आणि बाप हसत म्हणाला, खरे रे पोरांनो तुमचं, ती आज मेली काय आणि उद्या मेली काय, तुम्हाला काय फरक पडतोय? अरे ती पडली ना तशीच मरायला पाहिजे होती रे, हा दिवस तिला पाहण्याकरता भेटला नसता. तू म्हणतो ती आज मेली काय उद्या मेली काय फरक पडत नाही. बाळा आठव रे, तू जेव्हा तिच्या गर्भामध्ये होता ना, तेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं, बाळ आडवा आलाय, एकतर आई वाचेल एकतर बाळ वाचेल. आमची पूर्ण फॅमिली सांगत होती डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल पण आईचा जीव वाचवा. आम्ही म्हणत होतो रे, आईचा जीव वाचवा, पण त्या आईची माया बघ. डॉक्टर साहेबांनी भुलेचं इंजेक्शन तिला दिलं. बेडवर जोपर्यंत भूल चढत नाही तोपर्यंत डॉक्टर साहेबांना ओरडून सांगत होती ती, डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल पण माझ्या पोटातल्या गोळ्याला वाचवा, असं म्हणणारी तुझी आई होती. आणि तो म्हणतो मेली तरी चालते. आठव रे बाळा, तू आजारी पडलास ना, तिने रात्र रात्र जागावं तुझ्या करता. तू आजारी पडलास, जेवला नाहीस ना, रात्री 12 वाजता पॅरासिटामॉलची गोळी घेऊन, ग्लासभर दूध घेऊन आणि बिस्किटचा पोळा घेऊन तुझ्या रूम मध्ये हजर असायची तुझी आई होती. तू म्हणतो मेली तरी चालते. अरे बाळा आठव, तुझा वाढदिवस मी नाही साजरा केला ना तर तिने साजरा करावा. तिने जमवलेले पैसे, बापाने दिलेले पैसे, भावाने दिलेले पैसे तिने जमा करावे, तुझा वाढदिवस तिने साजरा करावा. तुला ड्रेस आणावा, तुला चॉकलेट आणावे, तुला केक आणावा. तो म्हणतो मेली तरी चालते. बापाने तिसरा घास तोंडात टाकला नाही दादा, ताटात टाकला. बाप म्हणला नका देऊ रे पैसे. लहान मुलाला विनंती केली, बाड्या तू तरी दे. लहान मुलाने ओरडून म्हणावं, बाबा आमच्याकडे मागायचे नाही पैसे, माझ्या मुलाचं ऍडमिशन आहे, माझ्या गाडीचा हप्ता आहे का, मरावा का तुमच्या करता. टचकन डोळ्यात पाणी आलं बापाच्या. अरे रे, जे लेकरांकरता एवढं आयुष्य मी जगलो,
ज्या लेकरांकरता एवढी शिजोरी जमा करून ठेवली ती लेकर आज मला 1 रुपया द्यायला तयार नाहीत. रडला बाप. कोपऱ्यात जाऊन आसू पुसले मायबाप. सत्य घडलेली घटना आहे. गावाकडे आला हा. पत्नी वाचवायची आहे. ICU मध्ये आहे त्याची पत्नी. गावाकडे 2 एकरचा प्लॉट होता दादा त्याचा. एजंट शोधतोय बिचारा, कोणी भेटेल का घेण्याकरता. एक एजंट सापडला. पण बघा दादा, जेव्हा माणसावर वाईट परिस्थिती येते ना तेव्हा कोणी मदत करत नाही. हा 10 लाखाला तो 40 लाखाचा प्लॉट तो एजंट 10 लाखाला मागत होता. हो, डोळ्यातले आंसू डोळ्यात बापाने जिरवले. असं करू नका हो दादा, मला गरज आहे, माझी पत्नी आजारी आहे, द्या ना पैसे. पैशांची गरज आहे, द्या ना मला पैसे. अहो 40 लाखाचा प्लॉट आहे, कमीत कमी 20 लाख तरी द्या. बाबा जमीन पाहिली आहे का तुमची? धसकाट्याची जमीन आहे. मी घेतोय तेवढा आभार माना, 10 लाख रुपये देईन, जमेल का? डोळ्याचे आसू पुसले बापाने. ठीक आहे दादा, लवकर द्या, पण माझी पत्नी आजारी हो, मला पैसे भरायचे तिचे. या सकाळी तलाठी ऑफिसला. बाप पोहोचला. दोघी पोरं आली होती दादा. गाडीचे दरवाजे दोघी मुलांनी उघडले आणि खरेदी खत वाचलं. त्यावर लिहिलं होतं, तुमचा बाप जमीन गहाण ठेवत नाही तर विकत आहे. पोरांनी म्हणा, बाबा कुणाला विचारून जमीन विकताय? आम्हाला विचारलं का जमीन विकताना? कुणाला विचारून जमीन विकताय? बापाने उत्तर द्यावं, माझ्या बापाची जमीन आहे, विकेन नाही तर काही करीन. पोरांनी ओरडून म्हणावं, बाबा जरी तुमच्या बापाची जमीन असली तरी आमच्या आजोबांची जमीन आहे आणि आजोबाच्या जमिनीवर नातवाचा हक्क असतो, आम्ही विकू देणार नाही. मायबाप 75 वर्षाचा म्हातारा बाप कधी पुन्हा पुढे झुकला नाही. एवढी कष्ट आली, एवढी त्याच्यावर संकट आली. शेतातले बेठाळे खंदून त्याने संसार केला, कधी पुन्हा पुढे झुकला नाही हा बाप. तो बाप आज लेकरांपुढे पुरता हल्ला होता. हात पसरले बापाने, द्या रे पोरांनो सई द्या, मला गरज आहे पैशाची, तुमची आई आजारी आहे, जन्म मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे, द्या ना पैसे. दरवाजे लावून घेतले पोरांनी. पुढे गाड्या निघून गेल्या दादा. बाप मात्र मागे ढसाढसा रडत होता. काय चुकी असेल माझी? अशी लेकर माझ्या उदरी जन्माला आली. काय पाप असेल माझं? एवढी कष्ट मी यांच्याकरता केली, ती आज मागे वळून सुद्धा पाहत नाही. या शेतकरी बापाचा विचार केला ना दादा, खूप कष्ट करतो हा बाप. त्याच्या इतकं कष्ट जगाच्या पटीवर कोणी करत नाही हो. सचिन तेंडुलकरने जर रन काढले ना तर आपण टाळी वाजवतो. आणि या बापाने आयुष्यभर शेतातल्या ह्या बांधाच्या त्या बांधापर्यंत जोडी घेऊन ती शेती याने नांगरावी, त्याच्याकरता कधी आपण कौतुक केले, कधी टाळी वाजवली त्याच्याकरता? नाही वाजवली दादा. अरे बापाचं प्रेम हे नारळासारखं असतं. बाहेरून जरी कणखर असलं ना तरी आतून मऊ असतं दादा. ते बापाचं प्रेम ह्या ताईंना विचारा. ताई, माहेरात बाप तिथपर्यंत, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत आपला आहे. तुम्ही पुन्हा एकदा माहेरात गेलात ना, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. बाप आणि आई जर गेली ना पुन्हा माहेर उरत नाही आपल्याला. दिवाळीचा सण आला, या ताईने सासराहून माहेरी जावं. हातामध्ये पिशवी असते खाली असलेली. जिचे माहेरात मायबाप जिवंत आहे ना तिची पिशवी भरगच्च भरून येते बघा. आणि जिचे माहेरात मायबाप जिवंत नाहीत ना तिची पिशवी मात्र खाली येते बघा. अरे बस स्टँडवर तशी मुलगी दिसली ना, भरगच्च भरलेल्या पिशव्या आहेत, अशी मुलगी दिसली, लोक म्हणतात तिचे मायबाप जिवंत आहेत बरं. आणि पिशवी मात्र रिकामी दिसली ना, लोक म्हणतात तिचे माहेरात मायबाप जिवंत नाहीत. माय बापाचं प्रेम एवढं असतं दादा, ते पण समजून घेतलं पाहिजे. हा बाप कधी पुन्हा पुढे झुकला नाही. एवढी संकट आली दादा, दिवाळीचा सण आला ना, याने त्याच्या पत्नीला लक्ष्मी म्हणून साडी घ्यावी हो, मुलांकरता ड्रेस घ्यावा, पण स्वतःचा फाटका बन्यान आपल्या अंगात घालून, जुनाच शर्ट घालून दीपावलीची पूजा करावी आणि स्वतः करता साधा नवा बनियान सुद्धा घेऊन नाही. एवढी कष्ट आपल्या करता हा करतो बाप. त्या बापाने विचार केला, काय माझं पाप असेल अशी लेकरं माझ्या उदरी जन्माला आली. अरे माझा शेतकरी बाप असतो, शेतामध्ये कष्ट करतो. कष्ट करत असताना दादा त्याच्याकडे सर्जा राजा नावाची जोडी असते.
ती जोडी चरता चरता जर का दुसऱ्याच्या बांधावर गेली ना, तर हा इथून आवाज देतो, सरजा राजा फिर माग. एका आवाजात ती जोडी मागे फिरते बघा. त्या मुक्या जनावराला करता आपल्या बापाने आपल्याला आवाज दिला. आणि ज्यांना मी जन्माला घातला ते जे करत गाड्या काढून पुढे निघून गेले. मी त्यांना आवाज देत राहिलो, ते मागे वळून त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. काय माझं पाप असेल. रडत होता बाप, ढसा ढसा रडत होता. त्याचा बांध फुटला होता संयमाचा. कुणाला सांगू, कोणत्या मला वेदना होत आहेत हे सांगताही येत नाही आणि सहनही होत नव्हतं त्याला. गावातला सावकार जवळ आला, बाबा कोण तुम्ही, काय तुमचं नाव, इथे का आलात. बापाने आसू पुसावे म्हणावं, सावकार माझी पत्नी आजारी आहे, 8 लाख रुपये सांगितलेत ऑपरेशनला, मला 6 लाखाची गरज आहे, पैसे देतात का हो दादा. सावकाराने म्हणावं, पैसे देईन पण 10% व्याज घेईन. होकार दिला बापाने, द्या पैसे लवकर द्या, आता देणार नाही सकाळी देतो. मायबाप रात्रीचे 10 वाजले असा डोळा लागला नाही, 11 वाजले डोळा लागला नाही, 12 वाजले डोळा लागणार नाही, रात्रीच्या 1 वाजता माझ्या कष्टकरी बापाचा डोळा लागला. जसा डोळा लागला दादा तशी पत्नी बेडवर दिसली, ऑक्सिजन लावलेलं आहे, एक एक श्वास मोजते आपली पत्नी. अरे जिने कष्टामध्ये दुःखामध्ये माझा संसार केला, एवढी संकट आली तरी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली, तिला मी आज वाचवू शकत नाहीये. खाड दिशी डोळा उघडला, रात्रीचे 1:30 वाजले होते. जेव्हा माणसावर संकट येतात ना दादा, तेव्हा माणसाला काही सुचत नाही. भांबावलेला होता बाप, चेहरा त्याचा सुजलेला होता, विचार करत होता रात्रभर. 1:30 वाजले, त्याला वाजलं सकाळचे 5 वाजले. थंड पाण्याने त्या बापाने आंघोळ केली दादा. त्याला वाटलं सकाळचे 5 वाजले, सावकार भेटण्याकरता आला. बाबा वेळे झालेत का, रात्रीचे 1:30 वाजले ना, तुम्ही आंघोळ करतात. नाही सावकार 5 वाजले. घड्याळकडे बघा, भांबावल्या चेहऱ्याने घड्याळ पाहिली दादा, रात्रीचे 1:30 वाजले होते. रात्रभर झोपला नाही तो बाप, विचार करत राहिला. सकाळी 8 वाजले. सावकाराने म्हणा, बाबा चला आता, तुमची पत्नी वाचवायची आहे ना, चला मी पैसे देतो. आनंदामध्ये होता बाप, माझी पत्नी वाचवणार, नाही दिली मदत मला पोरांनी चालेल, तिला घेऊन मी व्यवस्थित राहणार, माझं कष्ट करणार. आनंदामध्ये होता बाप. पैसे घेतले दादा हातामध्ये, डाव्या खिशामध्ये 4 लाख ठेवले, उजव्या खिशात 4 लाख ठेवले. नर्सकडे गेले, 4 लाख रुपये डिपॉझिट भरलं. नर्सने फाईल पुढं केली. सही करत असताना त्या बाईच्या रूममधून एक नर्स आली. त्या नर्सने दुसऱ्या नर्सला इशारा केला, तिने सही करू दिली, फाईल स्वतःकडे ठेवली. ती म्हणते, बाबा आता तुमचं पेशंट जिवंत नाही. एवढा एक शब्द त्या बापाने ऐकला. खाळ दिशी खाली पडला, सावकाराच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याच्या नंतर दादा एक शब्द बोलला, सावकार ज्या पत्नीने माझा संसार केला ना, माझा करता एवढ्या ठेचा खाल्ल्या, अरे दुर्डीत एकच भाकर असेल तिने तेवढी खाऊन माझा संसार पास केला, तिला मी वाचवू शकलो नाही. ढसा ढसा रडला आणि त्या सावकाराच्या मांडीवर जीव सोडला त्याने. काय कामाची ही संपत्ती, एवढी संपत्ती माणूस कमवतोय पण आज लेकरांना संस्कार देत नाही. शेवट खूप वाईट झाला होता त्यांचा. अशी अनोखी प्रेत यात्रा या डोळ्यांनी पाहिली होती. पुढे पतीचं प्रेत चालत होतं, मागे पत्नीचं प्रेत चालत होतं. अग्निडाग त्या प्रेताला देण्यात आला आणि त्या अग्नीतून ते मायबाप लेकरांना सांगायचा प्रयत्न करत होते. दोघी दाम्पत्यांना अग्निडाग देण्यात आला आणि मागे मात्र लेकरं जनावरासारखे हंबरडा फोडत होती, रडत होती ढसा ढसा. पण आता काय फायदा आहे. त्या आगीच्या लपाट्यातून ते मायबाप पोरांना म्हणत होते, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले.
मायबाप विनंती आहे तुम्हाला, अरे नाही देता येत पैसा देऊ नका, फक्त संस्कार द्या दादा.